नागपंचमीनंतर आज कसं वाटतंय तुम्हाला? तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले, हनुमान बाबांचा दिवस आहे, मंगळवारचा दिवस आहे. तर नक्की पहा. हे तुमच्याकडे रीडिंग आलं, तुम्ही स्क्रोल करताना तुमच्या समोर जर का हा व्हिडिओ आला तर नक्की समजा माता मंगळागौरीनी आणि हनुमान बाबांनी तुमच्यासाठी हा रीडिंग नक्की पाठवलेला आहे. यातलं काही ना काहीतरी तुमच्याशी मिळतं जुळतं राहील. जनरल रीडिंग आहे, जेवढं तुमच्याबरोबर रेझोनेट होईल तितकंच घ्या, मिळेल जुळेल तुमच्याशी तितकंच घ्या. आणि नक्की जास्तीत जास्त हे शेअर करा, कमेंट करा सुंदरसा. जय माता महागौरी म्हणा तरी चालेल, जय मंगळागौरी म्हणा तरी चालेल. उद्या श्रावणातला पहिला मंगळवार आहे, हनुमान बाबांचा दिवस आहे आणि माता मंगळागौरीचा दिवस आहे. तर माता पार्वती आपल्याला काय सांगतात आपण नक्की बघूया. तर सकाळपासून दुपारपर्यंतचं कार्ड आहे, दुपारपासून रात्रीपर्यंतचं कार्ड आहे. नक्की आपण बघायला सुरुवात करूया. कार्ड आलेला आहे 2 ऑफ वॉन्ड्स. 2 ऑफ वॉन्ड्स तुम्हाला आपल्यामध्येच एक कार्ड जे आहे ना ते दूरदृष्टी, विजन तुमचं मोठं ठेवा. तुम्ही हे कार्ड तुम्हाला सांगतं की हे विजनरी कार्ड आहे, म्हणजे भविष्य आत्मपरीक्षण करा आणि भविष्याच्या दृष्टीने पुढे बघा. तर हे कार्ड तुम्हाला सांगतं की सध्या सर्व गोष्टी तुमच्या ज्या सुरळीत चाललेल्या आहेत, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत, तरी तुम्ही मनाने समाधानी नाही आहात. तरी तुमचं काय झालेलं आहे तर तुमच्याकडे म्हणतात ना की तुम्ही अस्वस्थ आहात थोडेसे, तुम्हाला काहीतरी मोठं करायचं आहे. तुमच्याकडे आहेत सगळ्या गोष्टी, तुम्हाला सगळ्या गोष्टी लाईफमध्ये मिळालेल्या आहेत, तरी पण तुम्हाला काहीतरी नवीन करायचं आहे. प्रगतीच्या दिशेने तुम्हाला पहिली पायरी उचलायची आहे. तर तुमच्यासाठी हेच सांगितलं जातं आहे की तुम्हाला या कार्डामध्ये आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करावा लागेल. हे कार्ड तुम्हाला सांगतं, तो जो माणूस जो उभा आहे इकडे, तो हातामध्ये पृथ्वीचा गोल घेऊन एक ग्लोब घेऊन उभा आहे. तर तो ग्लोब घेऊन उभा आहे, तर त्याची विचार करण्याची क्षमता खूप आहे. त्याला जग जिंकायला तो निघालेला आहे, अशा परिस्थितीत तो उभा आहे. पण कसं झालेलं आहे, तो जो उभा आहे तो अशा पद्धतीने उभा आहे की तो एक कम्फर्ट झोनमध्ये आहे, की म्हणतात ना की सुरक्षित ठिकाणी असा तो आहे. तर त्यातून बाहेर निघा आणि तुमची जी मोठी स्वप्न आहेत ती पूर्ण करा. मोठी स्वप्न तुम्ही इथे बघितलेली आहेत. तुम्ही जी उंच तुम्हाला भरारी गरुड झेप म्हणतात तुम्हाला घ्यायची आहे ना, तशी तुम्हाला घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमची जुनी सुरक्षित जागा, जुन्या सवयी आणि म्हणतात ना की तुमच्यामध्ये जी भीती आहे, तुम्हाला कॉन्फिडन्स नाही वाटत आहे, तर तुम्हाला सोडावा लागेल. हे कार्ड तुम्हाला तेच सांगतं की तुम्ही अशा एका क्रॉसरोडवरती उभे आहात की जिथे तुम्हाला स्वतःला समजत नाही आहे की मला कोणत्या वळणावर जायचं आहे. 2 महत्त्वाचे मार्ग तुमच्या समोर आहेत. एका मार्गाची निवड करायची आहे आणि तो तुमच्या आयुष्याचं पूर्णपणे म्हणजे म्हणतात ना की आयुष्य तुमचं बदलून टाकेल. तुमचं भूतकाळ आणि वर्तमान काळ हे तर तुमचे आता फिक्स झालेले आहेत, पण जी दुसरी काठी त्याच्या हातामध्ये, ही जी दुसरी काठी, ही पहिली काठी आहे जे तुमचं भूतकाळ आणि तुमचं वर्तमान काळ आणि भूतकाळ तुमचा आहे. आणि ही तो विजन बघतोय, पुढे तो भविष्य बघतोय आपलं की काय असेल आपलं, म्हणजे ज्यांनी आपण काही असे काही आपण पावलं उचलली की जेणेकरून आपल्याला त्याचा फ्युचरमध्ये फायदा होईल. तर करिअर वाईज आपण बघितलं तर आपल्याला म्हणतात ना की आपण आपल्या कामामध्ये समाधानी आहोत, पण आपली क्षमता अशी आहे ना की आपण पुढे मोठी झेप घेऊ शकतो. तर दुसरी नोकरी मी चेंज करू शकतो, हा विचार आपल्याकडे येऊ शकतो. किंवा नोकरी करता करता मी सेकंड इन्कम कोणती तरी स्टार्ट करतो, काहीतरी दुसरं पण मी ऑनलाईनचं काम करतो, सोशल मीडियावर काहीतरी वर्क करतो, असं तुम्हाला वाटायला लागेल. हे करता करता मी दुसरा काहीतरी बिझनेस करतो किंवा माझी ही एक जॉब आहे, तर एक जॉब करता करता मी एज्युकेशन घ्यायला सुरुवात करतो, असंही तुम्हाला वाटायला लागेल की पुढचं मी काहीतरी एज्युकेशन घेतो, की जेणेकरून तुमची जी ड्रीम्स आहेत, तुमचं जे विजन आहे मोठं, तुम्हाला हे कार्ड एवढंच सांगतं की तुमचं जे विजन आहे ते मोठं ठेवा. तुमची जी दृष्टी आहे, तुमच्यासमोर जे पण काही चित्र तुम्ही बघताय ना ते खूप मोठं ठेवा. मोठं चित्रच कधी पण म्हणतात ना की ते गोल अचीव करायचा तुम्ही प्रयत्न करा. तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं जो तुमचा विचार आहे, तो तुमचे जे विचार आहेत, तुम्ही एकाच ठिकाणी स्वतःला असं म्हणतात ना की सुरक्षित ठिकाणी मी आहे, की जिथे मला ऊन, पाऊस, वादळ, वारा काही आलं तरी त्रास नाही होणार, अशा ठिकाणी मी व्यवस्थित ठिकाणी आहे. तर तुम्हाला त्याच्यातूनच सांगितलं जातं आउट ऑफ द बॉक्स जा आणि विचारदृष्टी तुमची तशी करा. तर तुम्हाला खूप फायदा होईल. तुम्हाला नोकरी बदलायचं येऊ शकेल. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करा. आता तुम्ही एका व्यवसायामध्ये आहात, बिझनेसमध्ये एका व्यवसायामध्ये आहेत, तर ते एका व्यवसायामधून दुसऱ्या व्यवसायामध्ये जाण्याचं त्यांना मनामध्ये येऊ शकतं. तर ते
आपला जो बिझनेस आहे तो एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये किंवा एका सिटीतून दुसऱ्या सिटीत किंवा आपण जिथे आहात तिथून थोड्याशा अंतरावरती आणखीन आपलं एखादं शॉप किंवा एखादी कंपनी किंवा एखादं शोरूम किंवा एखादं म्हणतात ना ऑफिस वगैरे सुरू करायचा तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला तेच सांगितलं जातं आहे की थोडंसं आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करा. तुमची क्षमता आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता, अचीव तुमचा गोल तुम्ही करू शकता, नवीन संधी तुम्ही शोधू शकता. तुम्हाला म्हणतात ना की ओव्हरसीज जायचंसुद्धा तुम्हाला खूप चान्सेस आहेत. ट्रॅव्हलिंगचं पण हे कार्ड आहे, तुम्ही ट्रॅव्हल करूनसुद्धा जाऊ शकता. दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊन तुम्ही तुमचं कोणाशी कोलॅबरेशन करू शकता किंवा म्हणतात ना की तुम्ही स्वतःचं ऑफिस तिथे ओपन करू शकता किंवा स्वतः तिथे काही बिझनेस तुम्ही करू शकता. तुम्ही म्हणतात ना की तुमचा एखादा एक्सपोर्ट मोठा होणार असेल ह्याचंही हे कार्ड सांगतं. कार्ड तुम्हाला हेही सांगतं की तुम्ही इंटरनॅशनल बिझनेस किंवा दूरच्या प्रवासाचे तुम्हाला हे संकेत देतं कार्ड. जसं मी आत्ता सांगितलं तर कोणाचा विजा लागू शकतो. जर का कोणाला ऑफिसमधून कुठे ट्रेनिंगला पाठवलं जाऊ शकतं, बाहेरगावच्या सिटीमध्ये, बाहेरगावच्या तुमच्या तिकडच्या जवळच्या एरियामध्ये कुठे पाठवलं जाऊ शकतं. ट्रॅव्हलिंग करून तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकता. करिअरवाल्यांसाठी तर भरपूर ही संधी देतं. इथून तुमची ग्रोथ आहे. तर तुम्हाला कार्ड एवढंच सांगतं, जे तुम्ही बघाल ते स्वप्न मोठं बघा तर ते नक्की पुरं होईल. तुमच्यामध्ये तेवढी कॅपॅबिलिटी आहे. फक्त एक आहे की मनामध्ये संभ्रम ठेवू नका. तुम्ही मनामध्ये म्हणतात ना की संभ्रम ठेवता, किऑस ठेवता मनामध्ये, काही ना काहीतरी तुम्हाला कॉन्फिडन्स नसतो, शंका कुशंका काढता, डाऊट्स घेतात, ते करू नका. सकारात्मक दृष्टीने विचार करा, नक्की तुम्ही पुढे जाल. तुम्हाला इंटरनॅशनल बिझनेस किंवा इंटरनॅशनली तुम्हाला काही काम सुरू करायचं असेल तर त्या दृष्टीने तुम्ही ॲप्लाय करा. तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये सक्सेस येणार. तुमची इथूनच ग्रोथ आहे, हळूहळू ग्रोथ होईल. पण तुम्ही जर का मनामध्ये काही डाऊट्स घेतलेत, ते काम माझ्याच्यानी होईल की नाही होईल, माझं शॉप मी सुरू करतो आहे किंवा मी नवीन बिझनेस सुरू करतो आहे, नवीन बिझनेससाठी मी लोन घ्यायला जातो आहे, तर माझं ते पास होईल की नाही होईल, याच्यातच अडकून राहिलं तर त्यातच अडकून राहाल. कारण हे ड्युअलिटीचं पण कार्ड आहे. तुमचं मन ड्युअल होऊ शकतं, दोन बाजूंनी विचार करू शकतो आणि मग त्याच्यामुळे संभ्रम मनामध्ये होऊ शकतो, तुमच्या डाऊट्स येऊ शकतात, मनामध्ये गोंधळ येऊ शकतो तुमच्या. तर तुम्हाला तेच सांगितलं जातं आहे की या सगळ्यातून तुम्ही बाहेर पडा. तुम्ही मोठी झेप घेताय, नवीन व्यवसाय सुरू करताय, नोकरी बदलायचा प्रयत्न करताय, त्यासाठी हे कार्ड खूप सुंदर आहे. कदाचित तुम्ही दोन गोष्टी बॅलन्स करून पण चालू शकता. घर आणि तुमचं म्हणजे लव्ह रिलेशन आणि तुमचं रिलेशनशिप आणि तुमचं ऑफिस याच्यामध्ये तुम्ही बॅलन्स करा. ते पण तुम्हाला हे कार्ड सांगतं. तो पण संकेत तुम्हाला हे कार्ड देतं की तुम्ही जर का बाहेरगावच्या देशामध्ये वगैरे असाल तर तुम्हाला दोन्ही गोष्टी बॅलन्स कराव्या लागतील. घर आणि तुमचं जॉब हे दोन्ही बॅलन्स करून तुम्हाला चालावं लागेल. बॅलन्सिंग करायला पण हे कार्ड तुम्हाला सांगतं. यांनी तुम्हाला तुमची ग्रोथ आहे, तुमच्यामध्ये प्रॉस्पॅरिटी, ॲबंडन्स हे कार्ड तुम्हाला आणून देतं. पण तुमचं जे विजन आहे ते तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स जाऊन थोड्याशा गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागेल. तुम्ही जे आहे त्याच्यापेक्षा म्हणतात ना की थोडंसं आपण एकदम प्रोटेक्टेड असतो, सुरक्षित असतो, तर सुरक्षेतून थोडंसं बाहेर पडून थोडीशी रिस्क घेऊन तुम्हाला काम करावं लागेल आणि थोडं तुम्ही त्याच्यावरूनच पुढे जाऊ शकाल. फक्त तुमचं जे चित्र तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे मोठं एकदम मोठ्या पडद्यावरचं, ते तुम्ही पूर्ण करण्यासाठी नक्की प्रयत्न करा. तुम्हाला त्याच्यात सक्सेस येईल. दोन गोष्टींमध्ये तुम्ही अडकून पडू नका. क्रॉस रोडवरती तुम्ही उभे आहात तर तुम्ही विचार करून एकच निर्णय घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रॅटेजी प्लॅन करायला एक कार्ड सांगतं. ही मेन गोष्ट आहे या कार्डाची. तुम्हाला जर का नवीन बिझनेस सुरू करायचा असेल किंवा तुम्हाला जर का बाहेरगावच्या देशात किंवा एक्सपान्शनचं एक कार्ड आहे. तुम्हाला एक्सपान्शन कुठे करायचं असेल कोणत्या गोष्टीमध्ये, जसं मी म्हटलं शॉप आहे, बिझनेस आहे, तुमचा बिझनेस एक्सपान्शन तुम्हाला करायचं आहे तर तुम्हाला एक प्रॉपर स्ट्रॅटेजी प्लॅन करावी लागेल, एक रोडमॅप बनवावा लागेल आणि त्याच्यावरती तुम्हाला पुढे चालावं लागेल. मार्केटची एक्झॅक्ट स्थिती काय आहे ते सगळं बघून तुम्हाला पुढे एक्सपान्शन वगैरे करावं लागेल. त्याच्यासाठी तुमच्या मनामध्ये क्लिओज येऊ शकतात, तुमच्या मनामध्ये डाऊट्स येऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला नर्वसनेस येऊ शकतो. तर तुम्हाला हेच सांगितलं जात आहे की अध्यात्मामध्ये तुम्ही थोडासा बॅलन्स करून चला. हे कार्ड तुम्हाला तेही शिकवतं की अध्यात्मामध्ये तुम्ही म्हणतात ना की तुमचं भविष्य जे आहे हे तुमच्या हातात आहे. कारण तुम्ही जग घेऊन बसलात ना हातामध्ये. पाऊल उचलण्याची फक्त वेळ आली आहे. विश्वास ठेवा, टेक अ ॲक्शन, स्वतःवर विश्वास ठेवा आणि जगाकडे, कारण तुमच्या हातात ग्लोब आहे, या व्यक्तीच्या हातात ग्लोब आहे, तर जगाकडे जे तुम्ही बघाल ते सकारात्मक दृष्टीने बघा.
नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. येत्या कालावधीमध्ये तुम्हाला एक रोडमॅप बनवा, एक स्ट्रॅटेजी प्लॅन करा आणि त्यानुसार पुढे चला. लव्ह रिलेशनशिपमध्ये जर का आपण बघितलं तर तुमचं बोलतात ना की तुमचं भविष्याबद्दल तुम्ही थोडेसे, तुमच्या लव्ह रिलेशनशिपबद्दल तुम्ही थोडे साशंक आहात, थोडेसे डाऊट्स घेताय. तर आता तुम्हाला त्याच्याबद्दल निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे. लव्ह रिलेशनशिपबद्दल तुमचं नातं, तुम्हाला जर का असं वाटतं आहे की तुमच्या दोघांचं जमत नाही आहे किंवा तुमचं घरामध्ये कोणाशी जमत नाही आहे, तर तुम्हाला आता वेळ आली डिसिजन घ्यायची की तुमचं जर का घरामध्ये कोणाशी जमत नसेल, तुमचं जर का लव्ह रिलेशनशिपमध्ये जमत नसेल, तर तुम्ही त्याच ठिकाणी लव्ह रिलेशनशिपमध्ये थांबायचं की पुढे जायचं, हा तुम्हाला म्हणतात ना की पेशन्स ठेवून, करेज ठेवून तुम्हाला त्याचा विचार करावा लागेल. सिंगल लोकांसाठी जे त्यांच्या जीवनामध्ये जे येणार आहेत ते त्यांना संकेत भेटतील की ओव्हरसीजवरून तुम्हाला जर का कोणी नवीन जर का रिश्ता आला, तुम्हाला नवीन जर का कुठे नातेसंबंध जुळणार असेल, तर तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल तर ट्रॅव्हलिंग करताना सुद्धा तुम्हाला ओव्हरसीजमधला कोणी मुलगा किंवा मुलगी तुम्हाला भेटू शकतं. ट्रॅव्हलिंग करता करता सुद्धा तुम्हाला तुमचे हजबंड वाईफ भेटू शकतात, जे फ्युचरमध्ये तुमचे हजबंड वाईफ होतील ते. तर BF-GF तुम्हाला भेटू शकतात. कुठे तुम्ही जर का तुम्ही कुठे कॉन्फरन्सला वगैरे गेलात तर तिथे तुम्हाला मित्रमैत्रिणी थ्रू तुम्हाला कुठे भेटू शकतं. असंही तुमच्या जीवनामध्ये होऊ शकतं. नवीन लोक तुम्हाला भेटण्याचा संकेत याच्यामध्ये, नवीन ओळखी व्हायचा संकेत तुम्हाला याच्यात दिला आहे. फक्त तुम्हाला सांगितलं जातं आहे लव्ह रिलेशनशिपमध्ये वगैरे तुम्ही बॅलन्स करून चला, मिसअंडरस्टँडिंग होऊ देऊ नका, क्लिअर कम्युनिकेशन इथे ठेवा. तुम्हाला मनामध्ये संभ्रम आणू नका, सकारात्मकता ठेवा. तुम्हाला मेन हेच सांगितलं जाते, संभ्रम मनामध्ये आणू नका. मी पुढे जाऊ की नको जाऊ, एक स्ट्रेट निर्णय घ्या, शांत डोक्याने निर्णय घ्या. कारण दोन गोष्टींमध्ये तुम्ही फसलेले आहात, त्यामुळे तुम्हाला एका गोष्टीवरती, एका पायावरती कुठेतरी तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल आणि तो निर्णय तुमचं जीवन बदलून टाकेल. तो ग्रोथकडे तुम्हाला निर्णय नेईल, तुमचं ग्रोथ होईल. आणि आता तुमच्यासाठी स्पेशल सांगायची गोष्ट म्हणजे की तुम्ही थांबायचं की रिलेशनशिपमधून पुढे जायचं, याचा निर्णय घ्यायची वेळ हे आलेली आहे. हे कार्ड तुम्हाला दाखवतं. जर का तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने जरी बघितलं तरी दोन डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही फसलेले आहात, तर शांतपणे विचार करा. नक्की काय आपल्याला होतं आहे ह्याचा विचार करा. 2 गोळ्या मी ही गोळी घेऊ की नको घेऊ, आणि मला बरं वाटेल की नाही वाटेल, तर तुम्हाला सांगितलं जाते. त्याच्यासाठी पण डिसिजन घ्यायची वेळ आलेली आहे. मी स्पर्धा परीक्षेला बसू की नको बसू याच्यामध्ये न अडकता मी स्पर्धा परीक्षेला बसणारच हा विचार करा. गोल तुमचा अचीव करायला पुढे जा, संभ्रमात राहू नका. पुढे जायचं तुम्हाला सांगितलं जातं आहे. तुमचं जे विजन आहे पुढे जायचं, ते पण तुमचा अभ्यास करत असाल, तुम्ही स्टुडंट असाल, तर तुम्हाला तेच सांगितलं जातं आहे. विजन मोठं ठेवा तुमचं. याचे संकेत तुम्हाला मिळतील सकाळपासून दुपारपर्यंत. उद्या तुमच्या जीवनामध्ये म्हणतात ना की खूप फरक तुम्हाला स्वतःला दिसून येईल. तर दुपारपासून रात्रीपर्यंतचं कार्ड आहे. 6 ऑफ कप्सचं कार्ड आलेलं आहे. इमोशन्सचं कार्ड आहे. भूतकाळ आहे. तुमच्या लहानपणीच्या आठवणी आहेत. म्हणतात ना की एकदम तुम्ही लहानपणी एकदम तुम्ही हे होतात, निरागस होतात, छान बाळं होतात. रियुनियन म्हणजे त्या परत आठवणी तुमच्या जाग्या होतील. रियुनियनचं पण हे कार्ड प्रतीक आहे. तर कार्ड तुम्हाला सांगतं आहे हे नॉस्टेल्जियाचं कार्ड आहे. भविष्यातील आठवणी, भूतकाळातील आठवणी, नॉस्टेल्जिया हे कार्ड तुम्हाला सांगतं की तुमच्या जे जुन्या गोष्टी आहेत, बालपणीचे मित्र मैत्रिणी, कोणी तुम्हाला मित्रमैत्रिणी भेटू शकतात, त्यामुळे जुन्या आठवणी तुमच्या जाग्या होऊ शकतात. तुम्हाला तेच सांगितलं जातं आहे की भूतकाळातल्या ज्या पण आठवणी तुमच्या आहेत त्या तुम्हाला आठवण करून देत आहेत. तुम्ही जर का कुठे दुसऱ्या सिटीमध्ये वगैरे राहत असाल, एखादी मुलगी परगावी लग्न करून गेली, ओव्हरसीज लग्न करून गेलेली, आईवडिलांपासून खूप दूर आहे, तर तिला तिच्या लहानपणीच्या आईवडिलांपर्यंत मोठ्या झालेल्या गोष्टी, किंवा तुम्ही जॉब करत असाल, आता तुम्ही हजबंडकडे किंवा तुमची वाईफ तुमच्याकडे आलेली असेल, सिटी वेगळी असेल, स्टेट वेगळी असेल, एरिया वेगळा असेल, तर तिला तिच्या जुन्या बालपणीच्या गोष्टी आठवू शकतात. तुम्हाला जुन्या बालपणीचे मित्रमैत्रिणी भेटले तर ते आठवू शकतं. कुटुंबासमोर जर का तुम्ही दूर राहत असाल तर तुम्हाला हेही आठवू शकतं की तुम्ही माझ्या कुटुंबाबरोबर, आईवडिलांबरोबर माझा लहानपणीचा वेळ, तुम्ही जर का आता मोठे असाल, आईवडिलांबरोबर लहानपणीचा वेळ कसा स्पेंड केला होता, कसं आम्ही सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करायचो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवू शकतात. जुने नातेसंबंध, किंवा तुम्ही किती एकदम म्हणतात ना की अपेक्षा नसताना आपल्याला प्रेम मिळत होतं आणि आता आपण मोठे झालो तर आपण थोडेसे स्वार्थी झालो, तर निस्वार्थीपणे ज्या आपल्या पूर्वीच्या गोष्टी होत्या, आनंदाने आपण जगत होतो, आपल्याला काही टेन्शन नव्हतं, भूतकाळ
भूतकाळात एखादी व्यक्ती, आपले फ्रेंड, आपलं प्रेम जे होतं ते भूतकाळात आपलं, काही काही जणांचं यंग एजमध्ये खूप कोणाशी प्रेम वगैरे असतं, पण त्यांच्या घरच्या कारणाने, काही कारणाने त्यांचं लग्न होत नाही आणि ते कोणाशी दुसऱ्याशी वगैरे लग्न होतं, किंवा आपण असे तर काही जण रिटायर्ड झालेले आहेत ते बसतात आणि त्यांना भूतकाळ आठवतो. कधी कधी आपण लहानपणीचा भूतकाळ आठवत बसतो. तर अशी परिस्थितीचं हे कार्ड आहे. जुने नातेसंबंध वगैरे कार्ड जोडणारं, निष्पापपणा, साधेपणा. जेव्हा आपण इनोसंटचं कार्ड आहे हे बघितलं तर इनोसंट बेबीज कशा असतात तसं ते इनोसन्सचं कार्ड आहे. तर कार्डामध्ये तुम्हाला असं सांगितलेलं आहे की म्हणतात ना की निष्पाप भावना आपल्या मनामध्ये येतील या कार्डानी, प्रेम जागं होईल, ह्या गोष्टी हे कार्ड दर्शवतं. की म्हणतात ना की जसं फुलांनी भरलेले एक बघा इथे कप तुम्हाला दिसत आहेत, फुलांनी भरलेले आहेत, तर तसं तुम्हाला आपुलकीची जुनी माणसं, भूतकाळातील आठवणी आठवतील. तर इथे तुम्हाला सांगितलं जातं की भूतकाळात जरी तुम्ही गेलात तरी आता तुम्ही वर्तमान काळात आहात हे विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, भूतकाळ हा गेलेला आहे, आता तो परत तर येणार नाही, पण त्याच्यात तुम्ही जे लेसन घेतले, त्याच्यात तुम्ही जे शिकलात, ज्या चांगल्या तुमच्या आठवणी होत्या की ज्यांनी तुम्ही आजही आनंद तुमच्या मनामध्ये येतो, हॅपीनेस येतो. तुम्ही कितीही आज डिप्रेशनमध्ये असलात, नर्वसनेसमध्ये असलात, तर तुम्हाला त्यातून सुद्धा आनंद मिळतो. जुन्या गोष्टी आठवून तुम्ही स्वतःशीच कधी हसता. तेवढ्याच गोष्टी फक्त लक्षात ठेवा, बाकीच्या गोष्टी तुम्ही सोडून द्या. कारण जुनं गेलं ते परत तर कधी येत नसतं. तर तुम्हाला ते सांगितलं जातं आहे की तुमचं म्हणतात ना की जर का आपण बघितलं करिअरमध्ये वगैरे, तर तुमचे जुने प्रोजेक्ट्स आहेत किंवा तुमचं ओल्ड जॉब आहे जो तुम्ही सोडलेला आहे, तर तिथे ते त्या ऑफिसमधली तुम्हाला आठवण येऊ शकते. तर तिथे जे शिकलाय तेवढंच घ्या, बाकीचं सोडून द्या, तुम्हाला सांगितलं जातं आहे. एखाद्या कंपनीची तुम्हाला खूप आठवण येऊ शकते किंवा त्या कंपनीमध्ये परत तुम्ही जॉबला येऊ शकता. तुमचा बिझनेस पार्टनर तुम्हाला सोडून गेलेला आहे, तर तो करिअर वाईज आपण बघतोय, तर तो तुम्हाला रिटर्न येऊ शकतो. जर का तुम्ही कोणाशी कोलॅबरेशन आधी केलेलं होतं आणि नंतर मध्ये तुमचं फिसकटलं किंवा ते कोलॅबरेशन बरेच वर्ष होतं आणि नंतर तुम्ही बंद करून टाकलं, पार्टनरशिप बंद करून टाकलेली आहे, तर ते पार्टनर रिटर्न येऊ शकतात, हे तुम्हाला सांगितलं जातं आहे. फक्त तुम्हाला एवढंच सांगितलं जातं आहे की कंपनीतून एखाद्या कंपनीतून, जुन्या कंपनीतून तुम्ही एखाद्या नवीन कंपनीत गेलात तर तिथे तुम्हाला जुन्या कंपनीतून एखादी ऑफरही येऊ शकते. तर तुम्हाला हेच सांगितलं जातं आहे की म्हणतात ना की लहानपणी तुमच्यामध्ये काही क्रिएटिव्हिटी वगैरे होती किंवा तुम्ही काही कला जोपासलेल्या होत्या, तर करिअरमध्ये त्याचा तुम्ही आता ती क्रिएटिव्हिटी दाखवायचा तुम्हाला चान्स आलेला आहे. अशा ऑफर्स वगैरे आल्यात त्याच्यामधून, तर ते तुम्ही करू शकता. मी तुम्हाला बोलली ना, चांगल्या गोष्टी ज्या आहेत तेवढ्याच घ्यायच्या. जो वाईट भूतकाळ आपला आहे, कोणी हर्ट केलेला आहे, आपल्याला पेन दिलेला आहे, तो सगळा विसरायचा आहे. सकारात्मक राहायचं आहे आपल्याला. हे कार्ड तुम्हाला तेच सांगतं. इमोशनल तुमचं हिलिंग होणार आहे. जर का तुम्हाला आता सध्या तणाव वगैरे असेल, जसं मी बोलली की तुम्हाला नर्वसनेस, डिप्रेशन वगैरे असेल किंवा जुनं कुटुंबाच्या काही गोष्टी, जुन्या मित्रांबरोबर टाईम स्पेंड केलेला, कॉलेज डेज, स्कूल डेज, ऑफिसचे डेज तुम्हाला आठवत असतील, तुम्ही कुठे बाहेरगावच्या देशात कुठे राहत असाल तिथून तुम्हाला तिथल्या काही आठवणी तुमच्या असतील आणि आता तुम्ही इंडियात आला असाल किंवा इंडियातून आता तिथे गेला असाल ॲब्रॉड, तर ते काही तुमचे जे दिवस असतील जुने, सेलिब्रेशन सगळे आठवत असतील, लग्नाचे दिवस आठवत असतील, कोणाला एंगेजमेंटचे दिवस, कोणाला आपण आपल्या वाईफला कसं आपण पटवलं होतं असे पण दिवस तुम्हाला कळतील किंवा एखाद्या मुलाला कसं आपण पटवलं होतं असंही तुम्हाला कळू शकेल. तर या सगळ्या गोष्टीमधून तुम्हाला फक्त इतकंच सांगितलं जातं आहे, ओल्ड गोष्टी घ्या, जुन्या गोष्टींच्यात जास्त अडकून राहू नका. ताणतणावामध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला हेच सांगितलं जातं, थोडंसं तुम्ही आजही तुमचं कुटुंब, तुमचं मित्र यांच्याबरोबर थोडासा वेळ घालवा आणि तुम्हाला मानसिक स्वास्थ्य त्यामुळे तुमचं चांगलं होईल. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला जात असाल तर पास्टमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली किंवा पास्टमध्ये कोणी तुम्हाला रॉंग सल्ला दिला असेल इन्व्हेस्टमेंटचा, तर तो विसरा. नवीन सल्ला घ्या, नवीन गोष्टी सर्च करा, त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट करा. जुनं सगळं विसरा आणि नवीन म्हणजे म्हणतात ना की तुमच्याबरोबर काही वाईट जुनं काही झालेलं असेल की ज्यांनी तुम्हाला खूप पेन आला, तुमच्याबरोबर अगदी वाईट म्हणतात ना की तुमच्याबरोबर काहीही वाईट झालेलं असेल, मॉलेस्टेशन वगैरे काही झालेलं असेल तुमच्याबरोबर, तर ते सगळं विसरा. जे ट्रॉमाज असतील तुमचे, पास्ट ट्रॉमाज, लहानपणापासूनचे पण खूप ट्रॉमाज असतात की जे अगदी म्हातारं होईपर्यंत लोकांना राहतात, तर ते सगळे विसरा. त्या ट्रॉमामधून तुम्ही काय शिकलात तेवढंच बघा आणि बाहेर पडा. तुम्ही पास्टमधून जे शिकलात ते बघा, ट्रॉमा विसरा, पेन विसरा, तुम्हाला बॅकबिच कोणी केलं असेल ते सगळं विसरा आणि त्यातून बाहेर पडून एक नवीन जीवनाला सुरुवात करा. हेच तुम्हाला हे कार्ड सांगतं. इमोशन्स दाखवतं हे कार्ड जास्त. कपचं म्हणजे इमोशन्सचं कार्ड आहे, भावनात्मक कार्ड आहे हे.
तर तुम्हाला हेच सांगितलं जातं आहे की तुम्ही ताणतणाव वगैरे असेल तर कार्ड तुम्हाला एवढंच सांगतं की तुम्ही दुसऱ्यांबरोबर थोडासा टाईम स्पेंड करा. तुमचं रियुनियन व्हायचे चान्सेस आहेत. रियुनियन तुमचं फ्रेंडमध्ये पण होऊ शकतं, तुमच्या लव्ह रिलेशनशिपमध्ये पण, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमधून कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये येऊ शकता. पण पास्टमध्ये जे तुम्हाला मिळालेलं आहे ते गिल्ट करू नका, त्यातून लेसन घ्या आणि बाहेर पडा. जर का तुम्हाला हे महागौरीचं, मंगळागौरीचं आणि तुम्हाला जर का हे हनुमान बाबांचं जर का आवडलं असेल रीडिंग, तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. टॅरोट बाय ममताला जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वॉच करा, तुमच्या शेअर करा जास्तीत जास्त. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. 18 ऑगस्ट 2026. थँक्यू.